नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 9 एप्रिल 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी कोणाची यूथ आयकॉन म्हणून निवड केली आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 आयुष्मान खुराना। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनलमध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश झाला आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 राकेश मोहन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारताचा बुद्धिबळपटू अर्जुन एरिगैसी जागतिक बुद्धिबळ रँकिंगमध्ये कितव्या क्रमांकावर आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 9व्या नंबरवर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, वाडा संघटनेच्या आर्थिक अहवालात भारताच्या एकूण चाचणीपैकी किती टक्के खेळाडू उत्तेजन चाचणीमध्ये दोषी ठरले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 3.2। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, वाडा संघटनेकडून घेण्यात आलेल्या सर्वाधिक उत्तेजन चाचण्यामध्ये भारत देश कितव्या स्थानावर आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 11व्या स्थानावर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारताच्या देशांतर्गत पोलाद क्षेत्राच्या देशाच्या हरितगृह वायू उत्सर्जनात किती टक्के वाटा आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 12%। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, आशियाई ॲथलेटिक्स कमिटीच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 शायनी विल्सन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, गुजरात सरकारने सुरू केलेली शिक्षा सुधारणा म्हणजे काय। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 एक ऑनलाईन शिक्षण मंच। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, भारत मोझांबिक टांझानिया त्रिपक्षीय सराव कुठे संपन्न झाला आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 मोझांबिक येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, भारतातील संभाव्य सर्वात जुने मंदिर शोधण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कोठे उत्खनन करत आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 मध्य प्रदेश येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, पोर्तुगालचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 लुईस माटेनग्रो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, सन 2024 साठी आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 मीना चरणा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राज्याच्या पारंपरिक वस्तू माताबारी पेरा आणि पाचरा यांना भौगोलिक संकेत GI टॅगने सन्मानित करण्यात आले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 त्रिपुरा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, कोणत्या म्युच्युअल फंडाने ब्लॅक डीलद्वारे सविता ऑइल टेक्नॉलॉजीमधील 3% हिस्सा विकत घेतला आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 SBI म्युच्युअल फंड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, पूर्वेकडील भागात वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशाने आपल्या पहिल्या महिला पंतप्रधानाची नियुक्ती केली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 कांगो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, भारताचे उद्घाटन ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशनमध्ये कोणते शहर बदलले जात आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 मुंबई। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, कोरोना व्हायरससाठी जागतिक नेटवर्क
कोविनेट कोणी सुरू केले आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 जागतिक आरोग्य संघटना. प्रश्न क्रमांक 18 आहे. न्यूयॉर्क आधारित संशोधन प्रयोगशाळेने सादर केलेल्या ह्यूमचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 भावनिक बुद्धिमत्ता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. ॲक्सिस कॅपिटलचे नवीन व्यवस्थापकीय संचालक MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी COE म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 अतुल मेहरा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. संस्कृत संशोधन आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतासोबतच्या संयुक्त उपक्रमात कोणता देश सामील आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 नेपाळ. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.